नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। दिनांक 24 मार्च 2019 या दिवशी जी काही पूर्व परीक्षा झाली कंबाईनची, त्या संदर्भात आपण चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहणार आहोत। बघा मित्रांनो, काही प्रश्न रिपीट झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे प्रश्न सर्व पाहणं गरजेचं आहे। तर बघा, जो पहिला प्रश्न होता सीट सेट होता, जो काही माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे ती सी सेट आहे। तर डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे? तर मित्रांनो, 2017ला डिसेंबर 2017 विचारलेले, त्यामुळे हा प्रश्न वाचणं व्यवस्थित आहे। कारण इथं योगाला देखील इंटँजिबल कल्चरल हेरिटेज साईटचं मान्यता मिळाली आहे, जी 2016ला मिळाली आहे, आणि छऊ जी नृत्य आहे ती 2010ला मिळालेली आहे। पण डिसेंबर 2017ला कुंभमेळ्याला इंटँजिबल कल्चरल हेरिटेजची मान्यता मिळालेली आहे युनेस्कोकडून। मग आता कुंभमेळ्या संदर्भात तुम्हाला माहीत पाहिजे की 4 ठिकाणी कुंभमेळा भरला जातो: हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन। आणि ही जे 4 ठिकाणं कोणत्या नदीकाठी वसले ते मी लिहिलेलंच आहे: हरिद्वार गंगा, अलाहाबाद प्रयाग, नाशिक गोदावरी, उज्जैन शिप्रा। आता जे कुंभमेळा झाला तो कुठे झाला? तर नुकताच अलाहाबादला झाला। अलाहाबादच्या अगोदर नाशिकला झालेला आहे। त्यानंतर सी क्वेश्चन सेटमधील जो पुढचा प्रश्न होता, जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण? मित्रांनो, हा पहिला भारतीयच आहे, परंतु पहिला आशियाई देखील आहे, आणि तो व्यक्ती आहे रोहन मोरे। महाराष्ट्राच्या संदर्भात असल्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता, आणि ते जे आहेत ते मूळ पुण्याचे आहेत। आता हे 7 ज्या जलतरण मोहीम आहेत त्या कोटी झाल्या ते तुम्हाला मी नाव सांगतो: द नॉर्थ चॅनल, द कुक स्ट्रेट, द मोलाकाई चॅनल, द इंग्लिश चॅनल, द स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, द कॅटाफिना चॅनल आणि द सुग्रू स्ट्रेट। अशा प्रकारे हे जे 7 होते त्याचं त्यांनी जलतरण केलेलं आहे। त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे चालू घडामोडी संदर्भात, महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? तर सी पॉवर, सी प्रोटेक्ट, सी बॉक्स, फेम बॉक्स। मित्रांनो, जो 2013चा कायदा होता ना, त्या नावावरूनच याला नाव दिलेलं आहे। बघा, सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन अँड प्रोहिबिशन अँड रिड्रेशल ॲक्ट 2013, जे पहिले 2 होते सेक्शुअल हरासमेंट, त्याच्यामधलं एस घेतलेले कॅपिटल, आणि त्याच्यापुढे जी महिला, सी म्हणजे महिला। मग या संदर्भात त्यांनी हा जो काही आहे सी बॉक्स तयार केलेला आहे, जिथं लैंगिक शोषणाची जी काय तक्रार तुम्ही दाखल करू शकता। आणि चौथा प्रश्न जो आहे, भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? तर मित्रांनो, ई चॅनल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी हे जे आहे ई चरक पोर्टल आहे सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे? ही जी योजना आहे 2015 मध्ये सुरू झालेली आहे, बरोबर आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही एक योजना भाग आहे, बरोबर आहे। मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे, तर ते पण बरोबर आहे। या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही, हे चुकीचं आहे। बघा मित्रांनो, ऑप्शन डी चुकीचं आहे। मग इथं कुठे पर्याय दिलेला आहे तुम्हाला? कारण सी बरोबरच आहे, सी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे, बी बरोबर आहे आणि ए बरोबर आहे, त्यामुळे राहिलेला कोणता पर्याय आहे? तर ते आहे डी। मग आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय डी। आता बघा, सुकन्या समृद्धीबद्दल थोडक्यात माहिती। याचा जो मुख्य उद्देश होता मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्न सुलभरित्या पार पाडणे, या उद्देशाने 22 जानेवारी 2015ला सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली, आणि एक बेटी बचाओ बेटी पढाओचाच एक पार्ट होता। आता ही योजनेमध्ये काय वैशिष्ट्य आहेत त्याचे बघू। बघा, मुलीच्या नावावर एका वर्षात 1000 ते 1.5 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता। वयाच्या 14 वर्षापर्यंत जमा करावे लागतील। कोणत्या वर्षापर्यंत जमा करावे लागतील? 14। आणि हे खाते मुलगी 21 वर्षाची झाल्यावर मॅच्युअर होईल, म्हणजे ते खातं तुम्ही पूर्णपणे त्याचे पैसे जी आहे रक्कम मिळेल। नियमाप्रमाणे 18 वर्षाची झाल्यावर अर्धा पैसा तुम्हाला काढता येईल। 21 वर्षानंतर खाते बंद होऊन पैसा पालकांच्या स्वाधीन केला जाईल। त्यानंतर आणखीन 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहेत, तर ते कोणते आहेत बघा. जर मुलीचे लग्न 18 ते 21 वर्षाच्या आत झाले तर खाते बंद होईल, म्हणजे 18 वर्षाच्या पुढे मुलीचं लग्न केलं आणि ती सुकन्या समृद्धी योजना जी खातं आहे ते तिथे स्टॉप होईल। आणि याचं जो आहे
इन्कम टॅक्ससाठी देखील बेनिफिट आहे 80G नुसार. आणि जर समजा तुम्ही 18 वर्षाच्या आत लग्न झाल्यास मुलीचं लग्न केलं तर जो पैसा आहे तो तुमचा जो पैसा जमा केला आहे तो शासनाच्या खात्यात जाईल आणि याच्यात अकाउंट देखील तुम्ही ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे ही माहिती सुकन्या समृद्धी योजनेबद्दल आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावा. मित्रांनो तुम्हाला 2018चा विचारलेला आहे. 2019चे देखील डिक्लेअर झालेले आहेत, परंतु आपण इथे सध्या चर्चा करू 2018 संदर्भातच. बघा मित्रांनो 2018ला भारतरत्न पुरस्कार दिला गेला नव्हता, ही लक्षात असू द्या. 2019ला तिघांना दिलेला आहे. बघा हे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यांची जी सुरुवात आहे पुरस्कार ती 1954ला झालेली आहे. बघा 2018ला किती लोकांना दिलं होतं पद्म पुरस्कार जे आहेत 85, त्यामध्ये 3 पद्मविभूषण प्राप्त होते, त्यानंतर 9 पद्मभूषण होते आणि 73 जे होते पद्मश्री. तर जे पद्मभूषण पुरस्कार मिळाले त्या 9 जणांची मी इथं नाव मेन्शन करतो. बघा त्यामध्ये आर नागोसापे यांना जे मिळाले त्यांचं कार्यक्षेत्र होतं पुरातत्व शास्त्र. वेद प्रकाश नंदा यांना साहित्य शिक्षण यासाठी मिळालं आणि अरविंद पारिख यांना कला संगीत यासाठी. त्यानंतर लक्ष्मण पै यांना कला व रंगचित्रकला या कार्यासाठी त्यांच्या कार्यासाठी मिळालेले आहेत. त्यामध्ये अरविंद पारिख हे महाराष्ट्राचे होते. बघा त्यानंतर इतर 5 जे आहेत पद्मभूषण पुरस्कार प्राप्त त्यामध्ये पंकज अडवाणी जे कर्नाटकचे आहेत. पंकज अडवाणी क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी झारखंडचे, शारदा सिन्हा बिहारचे कला व संगीत या क्षेत्रासाठी. त्यानंतर फिलिपोस मार धार्मिक क्षेत्रासाठी कार्य केल्याबद्दल त्यांना हे मिळाले आणि ते केरळ राज्याचे होते. आणि एक महत्त्वाची म्हणजे अलेक्झांडर कदाकिन रशियाचे आहेत आणि त्यांनी लोककल्याणासाठी त्यांना हा जो पुरस्कार आहे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे विदेशी व्यक्तींना देखील आपण हा पद्मभूषण पुरस्कार देऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या हवामान बदलाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो तुम्हाला एक माहिती पाहिजे होतं रामसर जे करार आहे ते इराणमधील रामसर येथे झालेले आहे आणि दलदली संदर्भात पाणथळ दलदली प्रदेश या संदर्भात ते झालेला आहे. आणि ती जी करार झाला 2 फेब्रुवारी 1971ला झाला आणि 2 फेब्रुवारी म्हणूनच आपण जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करतो. जरी हा करार 1971ला झाला असला तरी तो अंमलात आलेला 1975ला आणि दलदल संदर्भात हे सांगितलेलं आहे. तर हा देखील प्रश्न या अगोदर पूर्वपरीक्षेला पडलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारे मागच्या प्रश्नपत्रिका वाचल्या असते आणि त्याचा ॲनालिसिस केला असतं तर तुमचा हा प्रश्न चुकलेला नसता. बघा जो समिट आहे म्हणजे वसुंधरा परिषद, पृथ्वी शिखर परिषद जी आहे ते 1992ला रिओ दी जानेरो येथे झालेली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल जे आहे ते 1997ला झालेलं आहे. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. 2017 साली कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारताचे 34 स्थान आहे. तर बरोबर आहे. 2017मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. तर हे पण बरोबर आहे. जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% हे नाही, कारण आपल्यापेक्षा इंडस्ट्रीयल दृष्ट्या कोण विकसित आहे, चीन आहे, अमेरिका आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचं जे वाटा असेल ते आपल्यापेक्षा जास्त असेल. 15% म्हणजे हे खूपच मोठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर रिॲलिटीमध्ये आपलं जे आहे ते 7% आहे. म्हणून हे विधान जे आहे 3रं C ते चुकीचं आहे आणि पर्याय 4मध्ये हे होते, त्याच्यामुळे पर्याय 4 तर मायनस झालाच. राहिलेला आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे आपला पर्याय जो उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 2. बरं मग पहिले 3 जे आहेत चीन, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर युरोपिय युनियन. चीनचा जो वाटा आहे मित्रांनो तो 27% आहे आणि जो USA अमेरिकाचा आहे तो 15% आहे आणि या ठिकाणी 15% भारताचा सांगितलेला आहे. त्यानंतर युरोपियन युनियनचा जो आहे तो 10% आणि शेवटी 4थ्या नंबरला भारताचा 60% वाटा आहे कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये. मग अशा प्रकारे टोटल किती तर सगळे मिळून 58% हे 4च देश जगामध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करत आहेत. त्यानंतर जो 9वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर मित्रांनो पहिलं विधान वाचू आपण. साहित्य अकादमीची जी स्थापना आहे मार्च 1954मध्ये झाली हे बरोबर आहे, परंतु पुरस्कार देण्याची सुरुवात जी आहे 1955ला झालेली आहे. संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956मध्ये नोंदणीकृत आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. त्याचे जे मुख्यालय आहे ते मुंबई येथे आहे. तर मुंबई येथे नाही मित्रांनो, तिचं मुख्यालय जे आहे ते दिल्ली येथे आहे
आणि अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे 24 भाषात जे काही लेखन करतात त्यांना आपण पुरस्कार देतो साहित्य अकादमीतर्फे. आता हे 24 भाषा कोण? 22 भाषा ज्या 8व्या परिशिष्टामध्ये मेन्शन आहेत त्या सर्व 22 भाषा प्लस 2 ज्या 22 भाषामध्ये मेन्शन नाहीत, त्यामध्ये कोणती? इंग्रजी आणि राजस्थानी. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की इंग्लिश 8व्या परिशिष्टात नाही का? तर मित्रांनो 8व्या परिशिष्टामध्ये नाही. आता 8व्या परिशिष्टासंदर्भात तुम्हाला काही घटना दुरुस्त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात जे आत्ता लेटेस्ट म्हणजे 92वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 21वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा ह्या तिन्ही जी घटना दुरुस्त्या आहेत त्यानुसार सुरुवातीला ज्या भाषा ॲड होत्या फक्त त्या होत्या 14 भाषा ॲड होत्या. त्यानंतर ज्या काही इतर आहेत 8 भाषा त्यानंतर इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि त्या या घटना दुरुस्तीनुसार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला 21व्या घटना दुरुस्ती संदर्भात काही माहिती सांगतो. या 21व्या घटना दुरुस्तीनुसार सिंधी भाषेचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आला. सिंधी भाषेचा समाविष्ट केल्यामुळं एकूण 15 भाषा 8व्या परिशिष्टामध्ये इन्व्हॉल्व झाल्या आणि ही जी 21वी घटना दुरुस्ती आहे ती 1967ला झाली. त्यानंतर जी घटना दुरुस्ती आहे ती 71वी घटना दुरुस्ती आहे. त्यानुसार न, म, क हे 3 शब्द लक्षात ठेवल्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनुसार कोणकोणत्या भाषा ॲड झाल्या हे तुम्हाला सांगता येईल. न म्हणजे नेपाळी झालेली आहे यानुसार आणि म म्हणजे त्यानंतर मणिपुरी भाषा ॲड झाली. त्यानंतर क फॉर कोकणी भाषा ॲड झाली. या 3 भाषा ॲड झाल्यानंतर 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती भाषांचा समावेश झाला? तर 18 झाला 71व्या घटना दुरुस्तीपर्यंत. त्यानंतर आता बघा 92वी घटना दुरुस्ती झाली. आता तुम्हाला लक्षात राहील बघा 21 आणि 71ची बेरीज ही इथे 92. म्हणजे तुम्हाला जर लक्षात राहिलं ही ट्रिक्स 8व्या परिशिष्टासंदर्भात कोणकोणत्या भाषा समाविष्ट झाल्या तर हे सर्व तुम्हाला कवर होईल. आता 92व्या घटना दुरुस्तीनुसार 4 भाषा समावेश झाल्या तर तुम्ही BSML अशा प्रकारे नाव लक्षात ठेवू शकता. जे BSNL आहे त्या ठिकाणी यम करा. हे माझं ट्रिक्स आहे, तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा. तर त्यामध्ये कोणकोणत्या भाषा आहेत बघा? बोडो, संथाली, मैथिली आणि लडाखी. अशा प्रकारे लडाखीलाच डोगरी अशी भाषा म्हटलं जातं. मग अशा प्रकारे एकूण 22 भाषांचा समावेश सद्यस्थितीला आहे. आता 21वी घटना दुरुस्ती मी 1967ला सांगितलं. 72वी जी आहे 71वी 1992ला आणि 92वी घटना दुरुस्ती 2003ला झालेली आहे. अशा प्रकारे 22 भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टामध्ये आहे. आणि ह्या 22 भाषा प्लस 2 इंग्लिश आणि राजस्थानी या 2 भाषांचा साहित्य अकादमी एकूण 24 भाषांना पुरस्कार देऊन गौरव करत असते. त्यानंतर जो 10वा प्रश्न आहे, मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे म्हणजे जे चुकीचं आहे? मुंबई हे बिबट्यांच्या अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. हे विधान बरोबर आहे कारण संजय गांधी नॅशनल पार्क जो आहे त्या ठिकाणी बिबटे आहेत. त्यानंतर मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा ही आहे. तर ही पण बरोबर आहे. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम जो आहे तो तुळशी तलावातून होतो. तर होत नाही मित्रांनो. ओशिवरा या नदीचा जो उगम आहे तो तुळशी तलावातून होतो. आता तुळशी तलाव जे आहे ते मुंबईमधले 2nd लार्जेस्ट तलाव आहे आणि 1 नंबरला जो लार्जेस्ट ते विहार तलाव आहे. तुम्हाला मी मॅपमध्ये दाखवतो नेमकं काय ते. बघा मित्रांनो, विकिपीडियाचा जेव्हा मी अभ्यास करत होतो त्यावेळेस सर्व नद्या दिसल्या, परंतु तुळशी तलावातून जी उगम पावणारी नदी आहे ती ओशिवरा नदीच दिसते. हे पहा असं. त्यानंतर दहिसर रिव्हर इथे आहे या ठिकाणी आहे आणि मिठी रिव्हर या ठिकाणी आहे. त्यानंतर पोईसर रिव्हर या ठिकाणी आहे. म्हणजे दहिसर, पोईसर आणि मिठी नदी यांचा जो उगम आहे तो तुळशी तलावातून काही दिसत नाही. तुळशी तलाव या ठिकाणी आहे. म्हणजे ओशिवरा रिव्हरचा उगम जो आहे तो मात्र तुळशी तलावातून आहे. आणि हे विहार लेक आहे, लक्षात राहू द्या, पोवई लेक या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे म्हणजे ओशिवरा नदीचा जो उगम आहे तो तुळशी तलावातून मॅपनुसार तर दिसतोय. परंतु तुम्हाला या प्रश्नासंदर्भात कन्फ्युजन आहे. जर काही याच्यात चुकीचं वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर मित्रांनो, बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर कायदा प्रकल्प याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
ही जी काय आहे ते सुरू करण्यात आली. पेनशीलचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक त्याचा जो लॉंग फॉर्म आहे प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह इन्फॉर्मेंट फॉर नो चाइल्ड लेबर, अशा प्रकारे याचं जे आहे ते लॉंग फॉर्म आहे. आता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प आहे ते 1988ला सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे जो वयोगट असतो म्हणजे हजार्डियस जे वर्क असतात त्या ठिकाणी काम करणं नको, म्हणजे धोकादायक ठिकाणी, या संदर्भात 9 ते 14 वयोगटाचा या बालमजूर कायदा राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि पेनशील जे आहे पेनशीलचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह इन्फॉर्मेशन फॉर नो चाइल्ड लेबर, हे जो काही लॉंग फॉर्म आहे तो लक्षात ठेवा. आता बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जो आहे तो 2009ला झालेला आहे, हे लक्षात असू द्या RT, आणि तिची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून करण्यात आलेली आहे. त्यासाठी अमेंडमेंट जे आहे ती 86वी घटना दुरुस्ती झालेली होती, ही पण लक्षात असू द्या. आणि 86वी घटना दुरुस्ती ती 2002ला झाली होती. आणि या घटना दुरुस्तीनुसारच 21 कलम हे शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणून विल्वा करण्यात आला. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणं हे मूलभूत अधिकार समजण्यात आलं. आणि त्या अनुषंगानेच RT ॲक्ट जो आहे 2009चा पारित करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा. या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचा फेब्रुवारी 2018मध्ये निधन झाले. तर मित्रांनो अस्मा जहांगीर यांचं ते निधन झालेलं आहे. हे देखील प्रश्न ॲज इट इज आलेला आहे, मागच्या पूर्वपरीक्षेला कोणत्या तरी आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले. तर मित्रांनो ते आहे आपलं महाराष्ट्र. त्यांनीच ही सुविधा सुरू केली आणि भारतामध्ये पहिलं राज्य बनलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारे 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. तर मुळात हे 2020 नाही तर 2022 आहे. आणि 2 नाही तर 3, त्यात 1 महिला असणार आहे आणि 2 पुरुष असणार आहेत. कमीत कमी 1 महिला असणार आहे, त्याचं बाकी माहीत नाही. म्हणजे ते 3 पण महिला असू शकतील किंवा 2 पुरुष असू शकतील असं काही मेन्शन नाही, परंतु 1 महिला असणार आहे निश्चितच. त्यानंतर नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. तर हे पण बरोबर आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली. हो, हे पण बरोबर आहे. बघा मित्रांनो 15 ऑगस्ट 2018ला याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे लाल किल्ल्यावरून. आता याच्या गगनयानविषयी मी थोडक्यात सांगतो. हे जे गगनयानचं नेतृत्व आहे ती 1 महिलाच करणार आहे. VR ललिथंबिका, लक्षात असू द्या नाव, ललिथंबिका याचं नेतृत्व करणार आहेत. आणि त्यानंतर जर ही मोहीम यशस्वी झाली गगनयान तर आपण 4थ्या नंबरचे देश ठरणार आहोत. पहिले 3 कोणकोणते आहेत तर USA 1 नंबरला, त्यानंतर रशिया, त्यानंतर 3रा देश आहे चायना. यानंतर आपण जर यशस्वी गगनयान केलं तर 4थे देश ठरणार आहोत. त्यानंतर 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर बघा मित्रांनो ऑप्शन पहिलं बघू. श्री दलवीर भंडारी यांचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017मध्ये निवड झाली. तर हो, बरोबर आहे मित्रांनो, कारण पहिल्यांदा त्यांची जी निवड आहे ती 19 जून 2012 साली झाली होती. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ऑक्टोबर 2005मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो ॲज इट इज या अगोदरच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये होता. बघा आता पुढचा दुसरा ऑप्शन आहे श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. ते पण बरोबर आहे. त्यासोबतच सुरक्षा परिस्थितीचे 15 मते पैकीच्या पैकी आपल्या भारताला मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये चायना देखील येतो. आता सध्या मसूद अझहरला जे काही दहशतवादी घोषित करायचे आंतरराष्ट्रीय त्यामध्ये चीन खोडा घालत आहे. कारण 5 जे स्थायी सदस्य आहेत त्यामध्ये चीन देखील आहे. त्यात अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या 4 आपल्याला पाठिंबा आहे. परंतु जो चीन आहे त्याने नकाराधिकार वापरून तो जो आपला प्रस्ताव होता 4थ्यांदा मांडलेला तो फेटाळलेला आहे. परंतु यांची जी निवड होती आंतरराष्ट्रीय न्यायालयात करताना चीन देखील वोटिंग आपल्या बाजूने केलेलं होतं. त्यानंतर 3रा ऑप्शन आहे 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. तर मित्रांनो बरोबर आहे. तर यावेळेस ब्रिटिश न्यायाधीश असणार
नाहीत. मित्रांनो, अशा प्रकारे मी 15 प्रश्नाचं विश्लेषण प्रश्नपत्रिकेसोबतच इतर परीक्षेच्या दृष्टीने देखील केलेलं आहे. आणि तुम्ही कृपया करून मागच्या पूर्व परीक्षा ज्या प्रश्नपत्रिका असतात ते वारंवार वाचत चला, कारण ॲज इट इज जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत. हे दलवीर भंडारी जे आहेत त्या संदर्भात देखील प्रश्न आलेला आहे. गगनयान संदर्भात देखील प्रश्न या अगोदर आलेलाच होता. त्यानंतर पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते त्या संदर्भात ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. म्हणजे 15 पैकी 3 प्रश्न तर इथंच ऑलरेडी आलेत. सुकन्या समृद्धी योजना संदर्भात देखील एका परीक्षेला पडलेला होता. मग त्या संदर्भात तुम्ही जर अभ्यास केला असता तर ते तुमचा प्रश्न चुकला नसता. रामसर कन्व्हेन्शन संदर्भात देखील राजेशिवा पूर्व परीक्षेला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे बघा इथं या प्रकारे 5 प्रश्न झालेले आहेत आणि तिथं जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाले असतं तर हे प्रश्न बरोबर आले असते. मित्रांनो, जर तुम्हाला यूट्यूब चॅनल आवडलं तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.